अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वादिष्ट मेनू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे 1 वर्षापासून तर मोठ्यांपर्यंत जे लाडू, पौष्टिक लाडू बनवणार आहेत आपण. रक्ताची कमतरता, डी विटामिन, सी विटामिन सर्व काही मिळेल. आणि आता सुट्ट्या चालू झाल्या आहेत तर काहीतरी मुलांसाठी आपण बनवून ठेवलं पाहिजे. तर आपण खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे. तर त्यासाठी हे बघा, मी याच्यात मध्ये अर्धा किलो खारीक आणि पाव किलो खोबरं हे मिक्स करून चक्कीवरून दळलेलं आहे. एका वेळेसच दळून आणतो. तर हे बघा, असं बारीक केलेलं आहे. तर जवळजवळ हे अर्धा ते पाऊण किलोच्या प्रमाणात येणार आहे. मी तुम्हाला पुढे सर्व प्रमाण दाखवणार आहे, किती तूप लागणार आहे, किती साखर लागते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि असा एक पदार्थ टाकणार आहेत आपण, अशी एक वस्तू टाकणार आहे त्या लाडूंमध्ये, तर त्याच्याने मुलांना खूप फायदा होणार आहे. त्यांच्या वाढीसाठी, वजन वाढीसाठी तर खूप कामात येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, असे खडे झालेले होते ना, ते फोडून ठेवलेत मी. हे ना भाजूनच दळून आणलेलं होतं, त्यामुळे आता याला भाजायची काही आवश्यकता नाहीये. नाही, जाड बुडाची कढई घेतली, त्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहेत. थोडं तुपाचा वापर करणार आहेत भाजताना. तर हे 200 ग्रॅम अक्रोड घेतलेले आपण, ते भाजून घेऊ. मस्त तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे. $200 ग्रॅम बदाम घेतले, तेही या तुपातच परतून घेणार आहेत आपण. एकदाच बनवा आणि महिनाभर खा. 1 महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही. चांगलं भाजून घ्यायचं. आणि साजूक तुपातले लाडू बनवणार आहेत आपण. $100 ग्रॅम काजू घेतले, तेही टाकून घेऊ आता. तुम्ही ड्रायफ्रुट्स आहेत ना, तुमच्या आवडीनुसार टाका. आता काय असतं, लहान मुलं ड्रायफ्रुट्स खात नाहीत ना, मग त्यांना असं लाडूंमध्ये बनवून द्यायचे. छोटे छोटे लाडू बांधायचे. मस्त एक लाडू दिला तरी 1-2 तास मुलाला भूक नाही लागत. तर असं मस्त भाजून घेणार आहेत आपण. थंड होण्यासाठी आपण काढून घेणार आहेत. थोडं 1 चमचा तूप घेतोय आपण. हे पहा, ही एक आपली खास वस्तू आहे. पदार्थ म्हणा, वस्तू काही म्हणू शकता तुम्ही. तर जे हे आहेत वजनाला 100 ग्रॅम, तर हे आवर्जून टाका. तर याच्यामुळे आपले लाडू खूप छान होणार आहेत. तर आता मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण त्यांना भाजून घेणार आहेत. आणि भाजून मग मिक्सरला बारीक करून घेऊ. तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे. काजू, बदाम, अक्रोडही आपण बारीक करून घेतलेत मिक्सरला. आणि हे मखाणे आहेत बघा. आता मखाणे बारीक करून घेऊ. आणि जास्त बारीक करायचं, जाडसर नाही ठेवायचं. जाडसर ठेवलं ना मग ते दाताखाली चांगलं नाही लागत लहान मुलांना. तर ते आपण आता वाटून घेऊ. पीठ 1 वाटी भाजून घेतलेलं, तेही टाकतोय आपण आता. पाव किलो गूळ घेतलाय बारीक केलेला, तो आपण आता टाक. 1 वाटी तूप घेतलंय आपण, ते टाकून घेऊ आता.
तुपामध्येच आपण आता गूळ विरघळून घेणार आहेत. 1/2 किलो गूळ घेतला आहे. आपल्याला ना पाक करायचा नाहीये, फक्त गूळ विरघळला पाहिजे एवढंच. आपण गॅस चालू ठेवणार आहेत. आता गॅस बंद करून घेऊ. हे बघा आपण मिक्स केलेलं आहे मखाणे, पीठ, सगळं ड्रायफ्रुट्स ते सगळं बारीक केलेलं आपण याच्यात ओतून घेऊ आणि गॅस बंद केलेला आहे. बंद गॅसवरच आपण आता ही प्रोसिजर करायची आहे. चांगलं खालीवर मिक्स करून घेणार आहे. त्याच्यात आपण आहे ना 1 चमचा आता वेलची पावडर टाकून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मिक्सर थंड झालेलं आहे. आपण आता लाडू वळून घेतोय. बघा पाहू शकता तुम्ही. फक्त 1 वाटी तुपाचा वापर केलेला आहे आपण आणि त्याच्यात आपण साखरेचाही वापर केलेला नाहीये. जर तुमच्याकडे खजूर असेल तर तुम्ही खजूरही टाकू शकता त्याच्यात. हे बघा किती छान मस्त लाडू झालेला आहे, पाहू शकता. अजून दाखवते तुम्हाला. हाताने चांगलं चुरून घ्यायचा आणि मग तो लाडू वळता येतो. असे हेल्दी लाडू तुम्ही पण मुलांना करा, खूप छान होतात.